तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणेंच्या नावाची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही। 15 दिवसात यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणी कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रुपये मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। वैष्णवी प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूसही असू द्या, चूक केल्यास गजाड जाईल। चित्रा वाघ यांचा नाव न घेता चाकणकरांना इशारा। वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश निपाळमधून ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। किरीट सोमय्या विरोधात चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी। सोशल डेमोक्रॅटिक फ्रंटच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अनधिकृत भोंग्यांवर कारवाईसाठी सोमय्यांचं पोलिसांना निवेदन। गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वडिलांकडून सत्कार स्वीकारताना नावीद मुश्रीफ यांना अश्रू अनावर। कालच्या निवडीनंतर सकाळी कागलमधील निवासस्थानी पितापुत्रांची भेट। वडिलांचे आशीर्वाद घेताना नावीद मुश्रीफ भाऊक। पितापुत्रांमधील भावनिक क्षण पाहताना कार्यकर्ते स्तब्ध। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं। गोकुळचं चेअरमन भवियाचा की महायुतीचा, या प्रश्नावर उत्तर देणं नावीद मुश्रीफांनी टाळलं। तर नावीद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केलंय, सतेज पाटलांची प्रतिक्रिया। नागपूर मनपासाठी काँग्रेसकडून 151 जागांसाठी 1,500 उमेदवार इच्छुक। 151 जागा लढण्याची काँग्रेसची पूर्ण तयारी। पूर्ण जागा लढवण्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला। काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची माहिती। पीक नुकसान भरपाईचा मदत रकमेमध्ये कपात। 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय।